नांदेडमध्ये फळबागांच्या नुकसानीचा विमा मिळणं झालं मुश्किल। जिल्हा प्रशासनानं दिलेला नुकसानीचा अहवाल विमा कंपनीने नाकारला। कृषी मंत्र्यांकडून बैठक लावण्याचं आश्वासन। नागपूर रेल्वे स्टेशनला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर आकर्षक सजावट। नागपूर रेल्वे स्थानकाचा इतिहास समजण्यासाठी प्रदर्शनाचं आयोजन। रत्नागिरीत ग्रामपंचायतींसाठीच्या निधी वाटपावरून माहितीमध्ये खतखत। भाजपचे नेते विनय नातू यांच्याकडून नाराजी व्यक्त। कंत्राटदारांच्या भल्यासाठी राजापूर आणि रत्नागिरी मतदारसंघात 50 कोटींचा निधी देण्यात आल्याचा आरोप। जालना जिल्ह्यामधल्या घनसावंगी, मंठा आणि परतूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतांना तळ्याचं सुरू। अकोला जिल्ह्यामधल्या म्हातोडी इथे शेतामध्ये जायला रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्याची अडचण। रवींद्र भांडे यांच्यापुढे शेती कशी करायची असा प्रश्न। बाजूच्या शेतकऱ्यानं जेसीबीनं खोदून ठेवला मोठा खड्डा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाची वाढ खुंटली। सोयाबीन पिकं पिवळी पडत असल्यामुळे शेतकरी धास्तावले। सोयाबीनचं उत्पादन घटण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या कणकवलीमध्ये भालचंद्र ज्वेलरी शॉपमध्ये चोरी। दुकानाचं शटर फोडून 10,15,000चा मुद्देमाल लंपास। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। स्मार्ट सिटी सर्वेक्षणामध्ये नागपूर 27व्या क्रमांकावर। कचरा निर्मिती आणि कचरा प्रक्रियेला नागपूरला 100 गुण तर कचरा संकलनामध्ये नागपूरला केवळ 30 गुण मिळाल्याची माहिती। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची उद्या निवडणूक। अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंतर्गत घडामोडींना वेग। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एकत्र बैठक होणार। बैठकीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासंदर्भात अंतिम निर्णय होणार। अमरावती जिल्ह्यामधील 2000 शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याविना। खासगी शाळांना पत्र देऊन सुद्धा कॅमेरे न लावल्यास कारवाई केली जाणार। जिल्हा परिषदेसह खासगी शाळा सीसीटीव्ही लावण्याबाबत गंभीर नसल्याचं चित्र। नांदेड जिल्ह्यामधल्या देगलूर आणि बिलोली तालुक्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। बोगस बियाणं विक्रेत्यावर कारवाईची मागणी।